तुम्ही बघू शकता बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणामध्ये सगळ्यांनाच इच्छा होते ती म्हणजे मस्त गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खाण्याची। आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी कुरकुरीत अशी खेकडा भजी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी आणि त्याबरोबर मस्त तळलेल्या मिरच्या असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कांद्याची खेकडा भजी म्हटल्यावर त्यासाठी आपल्याला मेन गोष्ट पहिली लागणार आहे तर ती म्हणजे खूप सारे कांदे। तर इथे मी 10 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि आता हे कांद्याचे वरचे साल काढून आणि दोन्ही साईडचं काढून आपल्याला उभे न चिरता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आडवे चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कांदे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे सुट्टे करून घ्यायचे पूर्णपणे। याचे लेयर्स जे आहेत ते सगळे असे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे मी सर्व कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आता हे चिरलेले कांदे आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याप्रमाणे याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून या कांद्याला पाणी सुटेल। 5 मिनिटांनंतर यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी 1.5 चमचा एवढं लाल तिखट इथे घातलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। कांदा बऱ्यापैकी ओलसर झालेला आहे मिठामुळे। यामध्ये नाही तुम्हाला लसूण हिरवी मिरची घालायची गरज आहे का नाही कोथिंबीर घालण्याची गरज आहे, फक्त तिखट मीठ घालायचं आहे आणि याच्यात जेवढं बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ पण घालायचं आहे। तांदळाचं पीठ घालायचं आहे का नाही, कॉर्नफ्लोअर घालायची गरज आहे का नाही, मैदा घालण्याची गरज आहे। एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही भजी करून बघा। मी दरवेळेस करते त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये करते पण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोड्याच क्वांटिटीत दाखवते। त्यानंतर इथे मी 1 कप एवढं डाळीचं पीठ घेतलंय। यातलं आता मी फक्त अर्धच पीठ यामध्ये घालणार आहे। हे बघा अर्ध मी साईडला ठेवते, जसं लागेल तसंच आपण ऍड करायचं। पाणी अजिबात आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये आणि पीठ पण खूप नाही लागत या भाज्यांना, अगदी कमी पीठ लागतं त्यामुळे सोडा वगैरे काहीच घालण्याची गरज नाहीये। खूप छान भजी होतात, इतकी चवदार होतात म्हणजे बाहेरची तुम्ही जी आपण खातो, तुम्ही कधी जर सिंहगडावर गेला असाल तिथं तुम्ही जर ती खेकडा भजी खाल्ली असेल अगदी त्या तशीच खेकडा भजी आपली ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर तयार होती। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा। थोडंसं याप्रमाणे हाताने मिक्स करायचं म्हणजे कांद्यातलं पाणी सगळं बाहेर निघतं, अजिबात पाण्याची पण गरज नाही लागत आहे। माझा मुलगा तर कधीच कांद्याची भजी खात नव्हता पण एकदा मी त्याला अशी खेकडा भजी तयार करून दिली, त्याला इतकी आवडली की त्यांनी नंतर बटाटा भजी तो अगोदर खायचा, कांद्याची भजी खात नव्हता त्यासाठी मला बटाट्याची भजी तयार करावी लागायची। पण नंतर तो आता बटाट्याची भजी खाणं त्यांनी बंद केले। आता हे बघा 1 कप मी पूर्ण पीठ इथं घालून दिलेलं, 1 कप पूर्ण लागले आपल्याला आणि एवढंच पिठाची गरज आहे आपल्याला, जास्त पिठाची पण गरज नाहीये। अगदी पूर्ण फॅमिलीला पुरल एवढी भजी यामधून तयार होतात। तुम्ही बघू शकता अजिबात पाणी वगैरे आपण कुठंच काही घातलेलं नाहीये, फक्त कांद्याला आपल्याला मीठ लावून ठेवायचंय आणि मग तिखट घालायचं यामध्ये। बघा इथं आपलं आता तेल तापलेलं आहे आणि आता ही आपलं बॅटर तयार केलेलं त्याची आता मी भजी सोडणार आहे तेलामध्ये। आणि इथं भजी मी अशी मोठी मोठी सोडणार आहे, शेप वगैरे काही करण्याची गरज नाही, डायरेक्ट पीठ घ्यायचं आणि सोडून द्यायची। तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्यानंतरच भजी तेलामध्ये सोडायची आहे आणि भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि पूर्ण भजी ही हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे।
जर तुम्ही लो फ्लेमवर भजी तळली तर भजी खूप तेल पितील आणि ती नरम देखील होतील, मग तुमची भजी कुरकुरीत होणार नाही। जर तुम्हाला कुरकुरीत भजी खायची असेल तर ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, ही तुम्ही नक्की फॉलो करा, तरच तुमची भजी देखील माझ्याप्रमाणेच कुरकुरीत बनतील। भजी तळून झाल्यानंतर ती आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायची आहे। अशा प्रकारे आपली सर्व भजी तळून झालेली आहे। आता यासोबत खाण्यासाठी आपण मिरच्या तळून घेऊया। हे बघा, ह्या मिरच्या मी अशा इथं कट देऊन घेतलं याला, की जेणेकरून तेलामध्ये गेल्यानंतर हे फुटून अंगावर उडणार नाही। आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊया। आता लगेच याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे गरम असतानाच। मस्त आपल्या इथे मिरच्या तळून झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली इथे गरमागरम आणि कुरकुरीत अशी कांदा भजी किंवा खेकडा भजी तयार झालेली आहेत। तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्की 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 ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तुम्ही ट्राय करून बघितल्यानंतर तुमची कांदा भजी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या सोप्या रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।